हाय एव्हरीवन, टुडे वी आर गोइंग टू स्टडी वॉटर पोल्यूशन. कालपर्यंत आपण नॉईज पोल्यूशन मीन्स एअर पोल्यूशन, नॉईज पोल्यूशन हे दोन पोल्यूशनचे टॉपिक कंप्लीट केले होते. आज आपण जो टॉपिक बघणार आहोत पोल्यूशनमधला दॅट इज वॉटर पोल्यूशन अँड इट्स कंट्रोल मेजर. आता बेसिकली वॉटर पोल्यूशन काय आहे हे आपण मीन्स की जे आपले 5th स्टँडर्डपासून जी हायर स्टडी स्टार्ट होते त्यापासून आपण शिकत आहोत. व्हॉट इज वॉटर पोल्यूशन मीन्स कंटॅमिनेशन ऑफ वॉटर, म्हणजे वॉटरचे जे नॅचरल रिसोर्सेस आहे त्यामधनं जे आपल्याला वॉटर येतं ते जे नॉर्मल वॉटर कंटॅमिनेट होणं, खराब होणं ड्यू टू इन्फ्लुएन्स ऑफ अदर ॲक्टिव्हिटीज, दॅट इज बेसिकली वॉटर पोल्यूशन. सो आता वॉटर पोल्यूशनचे जे काही रिझन्स आहे दॅट इज इंडस्ट्रीजमधलं जे काही खराब पाणी आहे ते वॉटर रिसोर्सेसमध्ये ॲड केलं जातं. ड्यू टू दॅट वॉटर गेट्स पोल्युटेड. देन डोमेस्टिक सेज दॅट इज जो मेजर पार्ट आहे जो आपण आपल्या सिलेबसमध्ये बघणार आहोत दॅट इज डोमेस्टिक सेज. मग त्याचे जे काही कंट्रोल मेजर आहे डोमेस्टिक सेजचं ते बघणार आहोत. सो बेसिकली ह्या ज्या काही मेन दोन टॉपिक्स आहे वॉटर पोल्यूशनचे दॅट इज डोमेस्टिक सेज अँड इंडस्ट्रियल इन्फ्लुएन्स ते बघणार आहोत. सो फर्स्ट बेसिकली व्हॉट इज वॉटर पोल्यूशन हे बघू. मीन्स आधी सांगितलं जसं कंटॅमिनेशन ऑफ वॉटर दॅट इज वॉटर पोल्यूशन. वॉटरमध्ये बायोडिग्रेडेबल, नॉन बायोडिग्रेडेबल अशा भरपूरशा जे काही अदर पोल्युटंट्स आहे ते ॲड होतात आणि जे नॉर्मल स्ट्रक्चर आहे वॉटरचं ते डिफरंट स्ट्रक्चर बनतं बिकॉज अदर मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहे जे काही बायोडिग्रेडेबल वेस्ट जे वॉटरमध्ये ॲड होतं ते डिकम्पोज होणं स्टार्ट होतं. आणि एखादी गोष्ट डिकम्पोज कोणत्या गोष्टीमुळे होते दॅट इज मायक्रो ऑर्गॅनिझम्स त्याच्यावर ॲक्ट होतात. सो बेसिकली जर वॉटरमध्ये बायोडिग्रेडेबल वेस्ट ॲड होत आहे मग ते काही स्पॅननंतर डिग्रेड होणं स्टार्ट होईल बिकॉज त्याच्यावर मायक्रो ऑर्गॅनिझम वर्क करणं स्टार्ट करतात. सो त्या वॉटरमध्ये जो काही वॉटरचा सोर्स आहे त्या वॉटरमध्ये जर सपोज वेस्ट बायोडिग्रेडेबल वेस्ट ॲड होत आहे तर सायमल्टेनियसली जो काही त्या वॉटरचा मायक्रो ऑर्गॅनिझमचा रेट आहे तो मायक्रो ऑर्गॅनिझमचा नंबर आहे तो इन्क्रीज होईल. देन इज कॉजेस इन्क्रीज इन नंबर ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम अँड अदर जे काही युनिसेल्युलर अल्गी जे काही अल्गीज अँड फंगायस वॉटरमध्ये असतात जनरली त्यांचा रेट खूप लो असतो. जे नॉर्मल वॉटर असतात त्यात तर काही जे पॉयझनस अल्गी वगैरे आहेत त्या प्रेझेंट नसतात. बट ॲज द टाईम द वेस्ट ॲडेड इन वॉटर द लेवल ऑफ अदर पोल्युटंट्स जे काही अल्गी फंगाय आणि ॲक्वेटिक प्लांट्स असतात जे पॉयझनस असतात त्यांचा ग्रोईंगचा रेट इन्क्रीज होतो. त्यानंतर आपण जे काही युथ्रोफिकेशन अँड जे BOD आहे त्यामध्ये डिस्कस करणार आहोत की जे काही मायक्रो ऑर्गॅनिझम्स अँड अदर अल्गाय फंगायचा जो काही रेट आहे तो कसा इन्क्रीज होतो आणि कसा अफेक्ट होतो ते बघणार आहोत. सो बेसिकली वॉटर पोल्युशन इज कंटॅमिनेशन ऑफ वॉटर ड्यू टू इन्फ्लुएन्स ऑफ other pollutants. They may be biodegradable or non-biodegradable. सो हे जे वॉटर पोल्युशन आहे हे कंट्रोल करण्यासाठी, प्रिव्हेंट करण्यासाठी इंडियन गव्हर्नमेंट हॅड लॉन्चेस वॉटर ॲक्ट फॉर प्रिव्हेन्शन अँड कंट्रोल मेजर्स ऑफ पोल्युशन इन 1974. मीन्स इंडियन गव्हर्नमेंटनी वॉटर ॲक्ट लॉन्च केला इन 1974 टू कंट्रोल अँड प्रिव्हेंट द वॉटर पोल्युशन. मीन्स वॉटर पोल्युशनला थांबवण्यासाठी और त्याचा जो रेट आहे तो कमी करण्यासाठी, कंट्रोल करण्यासाठी गव्हर्नमेंटने एक ॲक्ट लॉन्च केला दॅट इज वॉटर ॲक्ट इन 1974. आपण जे काही पोल्युटंट शिकलो आणि त्याआधीही ज्या काही एन्व्हायरमेंटमध्ये कन्सेप्ट शिकलो त्यामध्ये भरपूरसे ॲक्ट्स आहे. त्या ॲक्टचं नाव बेसिकली इझी आहे, लवकर लक्षात राहतं. बट त्यांचे जे इयर्स आहे ते कन्फ्युजिंग आहे बिकॉज काही इयर सेम आहे, काही खूप स्मॉल डिफरन्सेसनी आहे. सो बेसिकली इयर्स लक्षात ठेवायचे. इन बोर्ड्स MCQs इयर वगैरे विचारल्या जातात, ॲक्ट विचारला जातो. सो बेसिकली दिस इज वॉटर ॲक्ट लॉन्च इन 1974 बाय द गव्हर्नमेंट टू प्रिव्हेंट अँड कंट्रोल द वॉटर पोल्युशन. हा झाला वॉटर पोल्युशनचा ॲक्ट. आपण जशी दिल्लीची केस स्टडी केली होती, डिटेल जे काही ॲक्ट होते ते बघितले होते. बट आता जे काही ॲक्ट येणार ते तुम्हाला सिलेबसमध्ये डिटेल नाही आहे, बस फक्त नाव आहे ॲक्टचं आणि तो ॲक्ट कशासाठी आहे तेवढंच मेन्शन आहे. सो तेवढंच प्रिपेअर करायचं. सो दॅट इज वॉटर ॲक्ट लॉन्च इन 1974 फॉर प्रिव्हेन्शन अँड कंट्रोल मेजर ऑफ वॉटर पोल्युशन. दिस वॉटर ॲक्ट इज फॉर
टू सेफगार्ड अवर वॉटर रिसोर्सेस. म्हणजे जे काही वॉटर रिसोर्सेस आहे, इवन इफ रिव्हर्स, लेक्स, हे जे काही वॉटर रिसोर्सेस आहे ज्यामधनं नॉर्मल लिव्हिंग बिंग्सला जे काही ड्रिंकिंगसाठी और अदर पर्पजेससाठी वॉटर प्रोव्हाइडेड होतं, ते वॉटर रिसोर्सेस सेफगार्ड करण्यासाठी ॲक्ट लॉन्च केला आहे, दॅट इज वॉटर ॲक्ट इन 1974. दिस इज ऑल अबाउट द इंट्रोडक्टरी पार्ट ऑफ वॉटर पोल्युशन अँड इन कंट्रोल्स. आता जे डिटेलमध्ये वॉटर कसं कंटॅमिनेटेड होतं, मग ते मेजर कसं केलं जातं, त्याची मेजरची स्केल काय आहे, वॉटर पोल्युशन कशा टाईपनी मेजर केलं जातं ते बघणार आहोत. सो जे वॉटर पोल्युशनचा रेट आहे दॅट इज जो मीन्स एखाद्या रिझर्वायरमधलं वॉटर पोल्युशन किती आहे और त्याचं BOD मेजर केलं जातं, दॅट इज बायोकेमिकल ऑक्सिजन डिमांड. हे का बरं मेजर केलं जातं आणि याचं रिझन काय आहे हे आपण जेव्हा BOD बघू तेव्हा बघणार आहोत. सो अवर नेक्स्ट टॉपिक ऑफ वॉटर पोल्युशन इज डोमेस्टिक सेज अँड इंडस्ट्रियल इन्फ्लुएन्स. वॉटर पोल्युशनच्या इंट्रोडक्शनमध्ये आपण बघितलं की वॉटर पोल्युशनचे जे मेन सोर्सेस असतात दॅट इज डोमेस्टिक सेज अँड इंडस्ट्रियल इन्फ्लुएन्स. सो आता आपण ते डिटेलमध्ये बघू. दॅट इज डोमेस्टिक सेज. डोमेस्टिक सेज मीन्स आपल्या नॉर्मल ह्युमन ॲक्टिव्हिटीजमधनं, आपल्या घरामधनं किंवा ऑफिसेसमधनं जेही वॉटर कंटॅमिनेटेड वॉटर रिझर्वायरमध्ये ॲड होतं दॅट इज बेसिकली डोमेस्टिक सेज. मीन्स आपल्या घरातनं जे कंटॅमिनेटेड वॉटर रिझर्वायर्समध्ये ॲड केलं जातं दॅट इज बेसिकली डोमेस्टिक सेज. आणि जे इंडस्ट्रीजमधनं निघतं दॅट इज इंडस्ट्रियल इन्फ्लुएन्स. सो हे दोन मेजर सोर्सेस असतात वॉटर पोल्युशनचे, ज्यामुळे बेसिकली वॉटर पोल्यूट होत असतं. सो इवन इफ 0.1% क्वांटिटी ऑफ इम्प्युरिटीज इन वॉटर इज हार्मफुल फॉर ह्युमन बीइंग्स. आपल्या सपोज एका ग्लासमध्ये इवन 0.1% इम्प्युरिटीज जरी असेल और इवन एखाद्या रिव्हरमध्ये त्या रिव्हरचं 0.1% जरी इम्प्युरिटीज प्रेझेंट असेल देन इट इज हार्मफुल फॉर ह्युमन्स. ह्युमनसाठी ते वॉटर हार्मफुल असतं बिकॉज इम्प्युरिटीजच्या इंटेन्सिटी, क्वांटिटी आणि त्याचं जे नेचर आहे त्यावर त्याचा हार्मफुलनेस डिपेंड असतो. जर सपोज ॲसिड असेल फॉर एक्झाम्पल त्या वॉटरमध्ये ॲसिडचं प्रमाण जास्त असेल नॉर्मलपेक्षा देन इट कॉजेस हार्म टू अस. बेसेस मीन्स काही बेसेस नॉर्मल असतात, काही बेसेस हार्मफुल असतात. जर बेसेस जास्त असेल देन इट विल ऑल्सो कॉजेस हार्म. मग ह्या जे काही इम्प्युरिटीज आहे यांच्या नेचर, क्वांटिटी अँड क्वालिटीवर त्याची जे काही हार्मफुलनेस ते डिपेंड असतं. बट तरीही इवन द इम्प्युरिटी इज 0.1% देन इट विल कॉज हार्मफुल टू ह्युमन्स. जरी इम्प्युरिटी 0.1% असली तरी ते ह्युमन बिंग्सला हार्मफुल असते. सो आता जे काही वॉटर असते त्यात इम्प्युरिटीज मेजर कशी केली जाते तो आपला नेक्स्ट पार्ट आहे, तो आपण नेक्स्टमध्ये बघणार आहोत. आणि आपण आधीच डिस्कस केलं की डोमेस्टिक सेज इज अ कॉमन सोर्स ऑफ वॉटर पोल्युशन. आपण आधीपासूनच डिस्कस करत आहोत दॅट इज डोमेस्टिक सेज अँड इंडस्ट्रियल इन्फ्लुएन्स. इंडस्ट्रियल इन्फ्लुएन्सचा खूप मेजर प्रमाणात मीन्स नॉर्मल रिझर्वायर्समध्ये इंडस्ट्रीजचं पाणी रिलीज केले जात नाही, मोठ्या रिझर्वायर्समध्ये इंडस्ट्रीजचं पाणी रिलीज केलं जातं. मग जे काही नॉर्मल रिझर्वायर्स असतात, स्मॉल रिझर्वायर असतात, ते कंटॅमिनेटेड कोणत्या रिझननी होतात दॅट इज डोमेस्टिक सेज. दिस इज अ कॉमन एक्झाम्पल ऑफ वॉटर पोल्युशन. सो डोमेस्टिक सेज काय आहे आणि ते कशा प्रकारे इफेक्ट करतं ते नंतर बघू आपण. सो आता जे काही वॉटर पोल्युशन एखाद्या रिझर्वायरचा वॉटर पोल्युशनचा ते किती प्रमाणात वॉटर पोल्युटेड आहे, वॉटर पोल्युशनचा जो काही रेट आहे तो कसा मेजर केला जातं त्याच्यासाठी एक सिस्टीम असते और एक टेक्निक असते दॅट इज BOD. एखाद्या वॉटरचा और वॉटर रिझर्वायरचा BOD कॅल्क्युलेट केला जातो. त्या BOD वरनं ते वॉटर किती कंटॅमिनेटेड आहे किंवा ते वॉटर ह्युमन बिंगसाठी और अदर ॲनिमलसाठी युजफुल आहे की नाही ते कॅल्क्युलेट केलं जातं. सो बेसिकली व्हॉट इज BOD. जेव्हाही वॉटर पोल्युशन शिकतो त्यावेळेस BOD इज कंपल्सरी पॉईंट इन वॉटर पोल्युशन बिकॉज वॉटर पोल्युशनचा जो काही रेट आहे तो मेजर करण्याचा जो पार्ट आहे और जे युनिट आहे दॅट इज BOD. मीन्स BODला फर्दर युनिट आहे बट जो मेन पॉईंट आहे ज्याने वॉटरचं पोल्युशन रेट मेजर केलं जातं दॅट इज BOD अँड BOD स्टँड्स फॉर बायोकेमिकल ऑक्सिजन डिमांड. मीन्स वॉटरमध्ये असणारे जे काही बायोकेमिकल कंपोनंट्स आहे, आता बायोकेमिकल कंपोनंट्स मीन्स जे ही लिव्हिंग कंपोनंट्स आहे
जे काही डोमेस्टिक वेस्ट असतं त्यावर ॲक्ट करत असतात, दॅट इज बायोकेमिकल कंपोनंट. बायो अँड केमिकल हे 2 वर्ड्सपासून बनलेलं आहे. दॅट इज बायो मीन्स लिव्हिंग्स अँड केमिकल मीन्स जे काही ॲक्टिव्हिटीज ते परफॉर्म करतात. सो जे काही लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स जे काही वेस्ट असतं त्यावर ॲक्टिव्हिटीज करतात, त्याला डिग्रेड करतात बेसिकली. ते जे काही कंपोनंट आहे त्यांचा ऑक्सिजन डिमांड किती आहे त्याच्यावर त्या वॉटरचं पोल्युशनचा जो काही रेट आहे तो डिसाईड केला जातो. मग ऑक्सिजन डिमांडवर कसं काय त्या वॉटरचा पोल्युशन रेट डिटरमाइन केला जातो ते आपण समोर बघू. द BOD इज फॉर टू एस्टिमेट बायोडिग्रेडेबल मॅटर इन सेज वॉटर. म्हणजे जे काही सेज वॉटर आहे त्यामध्ये बायोडिग्रेडेबल मॅटर किती आहे आणि ते बायोडिग्रेडेबल मॅटर मीन्स इन फर्दर वे बायोडिग्रेडेबल मॅटर विल अफेक्ट द रिझर्वायर्स. मग ते रिझर्वायर्स बायोडिग्रेडेबल मॅटरनी अफेक्ट होणार आहे. तर मग ते बायोडिग्रेडेबल मॅटर किती प्रमाणात आहे, किती रेटनी आहे ते कॅल्क्युलेट करून मग वॉटर पोल्युशनचा रेट डिसाईड केला जातो. सो बायोडिग्रेडेबल मॅटर कॅल्क्युलेट करण्यासाठी, त्याचा रेट फाइंड आउट करण्यासाठी जे युनिट असतं, जे सिस्टीम असतं, दॅट इज BOD, दॅट इज बायोकेमिकल ऑक्सिजन डिमांड. Then next, it is expressed in milligram of oxygen per liter. Means त्याचं युनिट असतं मिलीग्राम ऑफ ऑक्सिजन पर लिटर. एका लिटरला किती मिलीग्राम ऑक्सिजनची डिमांड आहे दॅट इज द युनिट अँड फॉर्म्युला टू कॅल्क्युलेट BOD. मीन्स एका लिटर वॉटरमध्ये त्या वॉटरची ऑक्सिजन डिमांड किती आहे, मीन्स त्या वॉटरमध्ये किती प्रमाणात ऑक्सिजन डिझॉल्व्ड आहे आणि किती प्रमाणात ऑक्सिजन विल इन फ्युचर गेट डिझॉल्व इन इट. त्या जो काही रेट आहे ते जे काही ऑक्सिजनची डिमांड आहे त्यावर बेसिकली BOD कॅल्क्युलेट केला जातो. और तो जो काही वॉटर पोल्युटेड जो रेट आहे तो कॅल्क्युलेट केला जातो. दिस सिस्टम इज बेसिकली BOD. मीन्स त्या वॉटरची जी काही ऑक्सिजनची डिमांड आहे, त्या बायोडिग्रेडेबल सेजची जी काही ऑक्सिजनची डिमांड आहे दॅट इज BOD. आणि ती ऑक्सिजनचीच डिमांड का कन्सिडर केली जाते, बिकॉज आता एखादी वॉटर रिझर्वायर आहे त्यामध्ये डोमेस्टिक सेज वॉटर ॲड केलं. बिकॉज डोमेस्टिक सेज वॉटर बेसिकली जे काही बायोडिग्रेडेबल कंपोनंट असतात त्याचं जे मेजर पोर्शन असतो दॅट इज इन डोमेस्टिक सेज वॉटर. डोमेस्टिक सेज वॉटरमध्येच बायोडिग्रेडेबल वेस्टचा मॅक्झिमम जे रेट आहे तो प्रेझेंट असतो. मग ते बायोडिग्रेडेबल सेज और वॉटर जर नॉर्मल वॉटरमध्ये मिक्स होत असेल तर त्या वॉटरमध्ये जे काही मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहे ते जे काही बायोडिग्रेडेबल वेस्ट आहे त्याला डिग्रेड करणं स्टार्ट करणार. बिकॉज एखादी गोष्ट पाण्यात प्रेझेंट आहे तर ती कुजायला किंवा सडायला स्टार्ट होते. सो बेसिकली ही जी प्रोसेस आहे कुजणे किंवा सडणे, ती जी प्रोसेस आहे ती जे काही मायक्रो ऑर्गॅनिझम्स प्रेझेंट आहे वॉटरमध्ये त्यांच्या हेल्पनी होत असते. आणि एखादी गोष्ट बायोडिग्रेड करायला किंवा डिग्रेड करायला ऑक्सिजनची नेसेसिटी असते. सो मग जे काही सेजचं जे रेट आहे, क्वांटिटी आहे, ती जर सपोज लार्ज असेल, खूप मेजर प्रमाणात वॉटर जे डोमेस्टिक सेज वॉटर आहे ते नॉर्मल वॉटरमध्ये मिक्स केलं गेलं असेल तर त्यांची जी मायक्रो ऑर्गॅनिझम्सची ऑक्सिजनचा रेट आहे तो इन्क्रीज होईल. मीन्स जेवढं डोमेस्टिक सेज इन्क्रीज होईल तेवढाच ऑक्सिजनचा रेटसुद्धा इन्क्रीज होईल. दॅट मीन्स ह्या दोनही कन्सेप्ट पॅरेलली अँड सायमल्टेनियसली रन होत असतात. ड्यू टू दॅट रिझन जे काही ऑक्सिजनची डिमांड आहे त्या वॉटरची ती कॅल्क्युलेट करणं मीन्स बेसिकली त्या वॉटरचा जो काही मायक्रो ऑर्गॅनिझमचा डिग्रेडेबल करण्याचा जो रेट आहे तो कॅल्क्युलेट करणं. अँड दिस टू कन्सेप्ट्स आर डायरेक्टली प्रोपोर्शनल्स टू द रेट ऑफ वॉटर पोल्युशन ऑफ दॅट वॉटर रिझर्वायर्स. मीन्स एखाद्या वॉटरची BOD कॅल्क्युलेट करणं मीन्स बेसिकली ते वॉटर किती प्रमाणात कंटॅमिनेटेड आहे किंवा पोल्युटेड आहे ते कॅल्क्युलेट करणं. सो BOD इज मेजर्स इन mg पर लिटर. मीन्स एका लिटरला किती mg ऑक्सिजन रिक्वायर्ड असतं ते कॅल्क्युलेट करणं. अँड दॅट युनिट इज mg पर लिटर. न्यूमेरिकल्समध्ये वगैरे किंवा MCQजमध्ये सुद्धा फक्त युनिट दिलं असतं आणि देन फाइंड आउट इट्स ती जे काही सिस्टीम आहे ती कॅल्क्युलेट फाइंड आउट करायची असते. सो बेसिकली mg पर लिटर इज द युनिट ऑफ BOD, दॅट इज बायोकेमिकल ऑक्सिजन डिमांड. सो दिस इज बेसिकली द डोमेस्टिक सेज अँड इंडस्ट्रियल इन्फ्लुएन्स अँड ते कॅल्क्युलेट करण्याचं युनिट और सिस्टीम दॅट इज BOD. मग फक्त डोमेस्टिक सेज वॉटरनीच वॉटर कंटॅमिनेटेड होतं का
किंवा दुसरे काही सिस्टीम्स आहेत डोमेस्टिक सेज वॉटरला डिग्रेड करणं, दॅट इज जे काही प्रोसेस आहे त्याने वॉटर कंटॅमिनेटेड होतं. मग फक्त मायक्रो ऑर्गॅनिझम्सच डिग्रेडेबल प्रोसिजर परफॉर्म करतात का, की दुसरे काही प्लांट्स किंवा ॲनिमल्स प्रेझेंट असतात? तर येस, देर आर डिफरंट प्लांट्स अँड ॲनिमल्स present in water reservoirs which causes contamination of water. In that contamination of water, the component which causes contamination are such as, that is planktonic, algal bloom, water hyacinth. These are three main component present in water. नॉर्मल वॉटरमध्ये यांचा जो काही प्रमाण आहे ते खूपच निग्लेजेबल असतं, मीन्स त्यांनी कंटॅमिनेशन कॉज होत नाही. बट ॲट द मोमेंट व्हेन अदर पोल्युटंट्स गेट ॲड इन वॉटर, यांचा ग्रोईंग रेट इन्क्रीज होतो. मीन्स जोही नॉर्मल रेट आहे यांच्या ग्रोचा, तो नॉर्मल रेट सडनली इन्फ्लुअन्स होऊन अदर पोल्युटंट्सच्या इन्फ्लुअन्समध्ये येऊन त्यांचा जो ग्रोईंग रेट आहे तो सडनली इन्क्रीज होतो आणि हे वॉटरमध्ये प्रेझेंट असलेले कंपोनंट वॉटर कंटॅमिनेशन स्टार्ट करतात. सो दॅट इज प्लॅन्क्टॉनिक, दॅट इज फ्री फ्लोटिंग अल्गी. प्लॅन्क्टॉनिक मीन्स फ्री फ्लोटिंग अल्गी. नॉर्मली फ्लोईंग वॉटरमध्ये फ्री फ्लोटिंग अल्गी प्रेझेंट नसतं, पण जेही वॉटर स्टॉप वॉटर असतं किंवा ज्या वॉटरमध्ये बाहेरचे जे काही कंपोनंट आहे ते ॲड होतात त्या वॉटरमध्ये फ्री फ्लोटिंग अल्गी प्रेझेंट असते. कधी कधी आपल्याला पाण्यावर ग्रीन कलरचं किंवा डिफरंट कलरचे असे फ्लोटिंग दिसतात, विच इज जनरली अ प्लॅन्क्टॉनिक. त्यांना काय म्हणतात? दॅट इज प्लॅन्क्टॉनिक. ते फ्री फ्लोटिंग असतात, जिथे वॉटर जाईल तिथे ते जात असतात. सो फ्रॉम वन वॉटर रिझर्वायर ते अनदर वॉटर रिझर्वायरमध्ये ॲड झाले तर बेसिकली वॉटरचेच कंपोनंट वॉटर कंटॅमिनेशन स्टार्ट करतात. सो दिस इज फर्स्ट प्लॅन्क्टॉनिक. देन अल्गल ब्लूम विच गिव्स कलर टू द वॉटर बॉडीज. एखाद्या वॉटर बॉडीला डिफरंट कलर येत असतो, बेसिकली डार्क ग्रीन और ब्लू. हे दोन जे काही अल्गीज आहे, अल्गल ब्लूम्स आहे, आयदर ब्लू ग्रीन अल्गी और जनरली ग्रीन अल्गी. these are present in algal bloom. एखाद्या वॉटरमध्ये त्याची जी पाण्याची वरची लेयर आहे ती पूर्ण अल्गीनी कवर्डेड असते. मग ती वरची जी पूर्ण लेयर आहे ती अल्गीनी कवर्ड झाली तर जे काही अंदरचे रिझर्वायर्स असतात वॉटरमधले त्यांना सनलाईट पेनिट्रेट होत नाही डीप वॉटरमध्ये. ऑक्सिजनसुद्धा हे जे वरचे अल्गल ब्लूम्स असतात ते ऑक्सिजनसुद्धा डिझॉल्व्ह होऊ देत नाही. आणि हे जेव्हा प्लॅन्क्टॉनिक किंवा अल्गल ब्लूम्स ग्रो होतात वॉटरवर तर बेसिकली जे वॉटर रिझर्वायर आहे त्यातले जे ॲनिमल्स आहे त्यांची डेथ होणं स्टार्ट होतं, बिकॉज त्यांना सनलाईट पोहोचत नाही आणि ऑक्सिजनसुद्धा मिळत नाही. सो ग्रोईंग ऑफ प्लॅन्क्टॉनिक अँड अल्गल ब्लूम इन रिझर्वायर्स कॉजेस डेथ ऑफ द ॲनिमल्स प्रेझेंट इन दिस वॉटर रिझर्वायर्स. सो बेसिकली ह्या दोन गोष्टी रिस्पॉन्सिबल असतात सेल्फ वॉटर कंटॅमिनेशन. पण तरी हे सेल्फ नसतं, बिकॉज यांचा जो ग्रोईंग रेट आहे तो आउटर पोल्युटंट्सच्या इन्फ्लुअन्समुळे इन्क्रीज होतो. ड्यू टू दॅट रिझन एखाद्या रिझर्वायर्समध्ये प्लॅन्क्टॉनिक किंवा अल्गल ब्लूम्स ग्रो होत असतात. ते नेक्स्ट इज वॉटर हायसिंथ. दिस इज बेसिकली ॲक्वॅटिक प्लांट. जनरली वॉटरमध्ये हे ॲक्वॅटिक प्लांट प्रेझेंट नसतं, पण एखाद्या आउटर इन्फ्लुअन्समुळे वॉटर हायसिंथ हा जो ॲक्वॅटिक प्लांट आहे ज्याचं सायंटिफिक नेम दॅट इज इकॉर्निया क्रॅसिपस. सो हे सायंटिफिक नेम आहे. तुम्ही कधीही पेपरमध्ये सायंटिफिक नेम मेन्शन करत असाल तर त्याला सिंगल अंडरलाईन करणं. ही सिंगल अंडरलाईन आहे, बट मी ते रिपीट केल्यामुळे बेसिकली ते ट्वाईस और थ्राईस दिसतं. सो दिस सिंगल अंडरलाईन्स बिलो द जीनस अँड स्पीसीज इज कंपल्सरी व्हाईल मेन्शनिंग एनी प्लांट स्पेसिस नेम और ॲनिमल स्पेसिस नेम. तुम्ही कुठलेही प्लांटचे किंवा ॲनिमलचे सायंटिफिक नेम पेपरमध्ये मेन्शन करत असाल तर त्याच्या खाली अंडरलाईन करणं इज कंपल्सरी. मीन्स बेसिकली 12th बोर्ड्समध्ये मार्क्स डिडक्ट होत नाही, बट इन हायर स्टडीज जर तुम्ही ॲनिमल और स्पेसिस नेम मेन्शन करत आहात आणि त्याच्या खाली जर सिंगल अंडरलाईन केली नाही देन इट विल बी नॉट कन्सिडर्ड ॲज यू आर गिविंग एक्झाम्पल ऑफ दॅट ॲनिमल स्पेसिस. So underline is important while mentioning animal species or plant species. So this is water hyacinth. Scientific name is Eichhornia crassipus, that is aquatic plant. Generally या प्लांटचा ग्रोईंग रेट प्लांटमध्ये निग्लेजेबल असतो. नॉर्मल फ्लोईंग वॉटरमध्ये हे ॲक्वॅटिक प्लांट ग्रो होत नाही. बट इन
इन सम कंडिशन्स जेव्हा हे प्लांट्स ग्रो होतात, हे असे प्लांट आहे की यांचा रिमूव्हल रेट कमी असतो आणि ग्रोईंग रेट जास्त असतो आणि यांचा याच फिनॉमिनॉनमुळे, याच कॅरेक्टरिस्टिकमुळे हे जे प्लांट्स आहे हे प्लांट वॉटर रिझर्वायर्स कंटॅमिनेटेड करत असतात. इवन दिस प्लांट इज पॉयझनस इन वॉटर. जे काही वॉटरमध्ये ॲनिमल्स प्रेझेंट असतात और अदर प्लांट्स प्रेझेंट असतात त्यांना हा जो ॲक्वॅटिक प्लांट आहे हा पॉयझनस असतो, दॅट इज वॉटर हायसेंथ. इवन the name of this plant is that is Terrier of Bengal, because this plant species was first found in India, so and in Bengal region, so the name was given in that condition, that is Terrier of Bengal. The scientific name of this plant is that is Eichhornia crassipus, and generally this plant is known on the name that is Terrier of Bengal, because this aquatic plant causes water pollution. जनरली जे काही ॲक्वॅटिक प्लांट्स असतात ते वॉटर पोल्युशन कॉज करत नाही, बिकॉज ते वॉटरमध्ये फ्रीली ग्रो करणारे प्लांट्स असतात. बट ॲट द मोमेंट व्हेन वॉटर स्टार्टेड ग्रोईंग वॉटर हायसेंथ दिस ॲक्वॅटिक प्लांट, देन ऑन दॅट मोमेंट वॉटर कंटॅमिनेशन स्टार्ट होतं. जनरली ॲमेझॉनचे जे काही बेसिन्स आहे, जे काही वॉटर रिझर्वायर्स आहेत, सध्या तिथे हे प्लांट्स पाहायला मिळतात. यांचा ग्रोईंग रेट हा फास्टर असतो in comparison to its removal rate. So this is characteristic of water hyacinth. आपण 3 कंपोनंट्स बघितले सेल्फ वॉटर पोल्युशनचे. इवन इट इज नॉट अ सेल्फ वॉटर पोल्युशन, आउटर इन्फ्लुअन्समुळे हे ग्रो होतात. दिस इज बेसिकली प्लॅन्क्टॉनिक, अल्गल ब्लूम अँड वॉटर हायसेंथ. हे तीनही आणि यांचे फंक्शन्स लक्षात ठेवायचे. मॅच द फॉलोइंगमध्ये वगैरे सपोज तीनही विचारले तर कन्फ्यूज व्हायचं नाही, बिकॉज यांचं फंक्शन बेसिकली सेम आहे बट स्ट्रक्चर थोडं डिफरंट आहे. सो स्ट्रक्चर अँड फंक्शन दोनही लक्षात ठेवायचे. 3 कंपोनंट शिकलो, दॅट इज प्लॅन्क्टॉनिक, अल्गल ब्लूम अँड वॉटर हायसेंथ. दिस इज बेसिकली अ डोमेस्टिक सेज अँड इंडस्ट्रियल इन्फ्लुअन्स comes under the topic that is water pollution. The next topic which comes under water pollution, that is natural eutrophication. So what is eutrophication? वॉटरमध्ये सेल्फली मीन्स वॉटरमध्ये जे काही नॉर्मल ॲक्टिव्हिटीज जनरली होत असतात त्या नॉर्मल ॲक्टिव्हिटीजमुळे वॉटरवर एक अल्गीची और आयदर फंगीची, जनरली अल्गीजची लेअर क्रिएट होत असते. बट नॅचरली हे जे काही युथ्रोफिकेशन मीन्स त्याला युथ्रोफिकेशन म्हणतात. सो ती जी काही नॅचरली अल्गी ग्रोईंग प्रोसेस आहे, दॅट इज अ एजिंग ऑफ लेक ड्यू टू न्यूट्रिएंट्स इनरिचमेंट इन वॉटर. मीन्स वॉटरमध्ये जे काही न्यूट्रिएंटचा रेट आहे तो इन्क्रीज होतो आणि ते जे काही न्यूट्रिएंट्स आहे और आयदर अल्गीज मीन्स ते न्यूट्रिएंट्स, काही न्यूट्रिएंट्स अल्गीसुद्धा ग्रो करतात. सो हे जे काही न्यूट्रिएंट्स आहे ते अबोव द वॉटर लेवल फ्लो होतात. अँड दिस इज बेसिकली एजिंग ऑफ लेक. मीन्स एखादी न्यू लेक फाउंड झाला आहे पण त्या लेकची जर एज काढायची असेल ते बेसिकली त्याचं जे काही युथ्रोफिकेशन आहे ते स्टडी केलं जातं. नॅचरली युथ्रोफिकेशनची ग्रोईंग रेट ही खूप 100 ऑफ इयर्सनी जनरली लेक युथ्रोफाईड होत असतं. सो बेसिकली खूप वर्ष लागतात एखादी लेकची एजनिंग स्टार्ट व्हायला. बट ड्यू टू इन्फ्लुअन्स ऑफ आउटर कंपोनंट ते इन जनरल इयर्स द एजनिंग ऑफ लेक हॅज बीन एक्सिलरेटेड अँड दिस न्यू स्टार्टिंग एजनिंग ऑफ लेक इज नोन ॲज कल्चरल अँड ॲक्सिलरेटेड युथ्रोफिकेशन. जनरली जे युथ्रोफिकेशन होत असतं, जनरली जी एजनिंग ऑफ लेक ही प्रोसिजर होत असते, दॅट इज अ नॅचरल युथ्रोफिकेशन. मीन्स नॅचरली जे युथ्रोफिकेशन होणार दॅट इज अ नॅचरली युथ्रोफिकेशन. बट जे काही आउटर इन्फ्लुअन्समुळे एखाद्या वॉटर रिझर्वायर्सची एजनिंग स्टार्ट होते, दॅट इज नोन ॲज कल्चरल और ॲक्सिलरेटेड युथ्रोफिकेशन. सो दिस इज अ न्यू कन्सेप्ट, दॅट इज युथ्रोफिकेशन, दॅट इज एजनिंग ऑफ लेक. एखाद्या लेअरवर न्यूट्रिएंट्सचे लेअर क्रिएट होणं, दॅट इज एजनिंग ऑफ लेक. नॅचरली जे एजनिंग ऑफ लेक होतं त्याला नॅचरल युथ्रोफिकेशन म्हणतात आणि जे आउटर इन्फ्लुअन्सने युथ्रोफिकेशन स्टार्ट होतं दिस इज नोन ॲज कल्चरल अँड ॲक्सिलरेटेड युथ्रोफिकेशन. सो दिस इज ऑल कंपोनंट्स विच कॉजेस वॉटर पोल्युशन. मग हे जे काही कंपोनंट्स आहे जे वॉटरमध्ये क्रिएट होतात, मग जे काही वॉटरचे
ॲक्वेटिक स्पेसीज आहे, मीन्स आयदर इट प्लांट ऑर ॲनिमल, त्यांच्या सेल्समध्ये हे जे काही कंपोनंट आहे ते सिच्युएटेड होतात किंवा त्यांच्या सेल्समध्ये स्टोअर्ड होतात. मग हे जे काही जनरली जर सपोज फिश आहे, जर हे कंपोनंट फिशनी इनटेक केले देन इट विल बी गेट्स कन्वर्टेड इन अदर कंपोनंट. बट त्यांच्या स्किनच्या स्केल्सवर हे जर स्टोअर्ड झाले तर हे जे काही कंपोनंट आहे और इवन मेटल्स ते वन ट्रॉपिक लेवल टू अनदर ट्रॉपिक लेवल ट्रान्सफर होत असतात. मीन्स सपोज फिशमध्ये जर जे काही मेटल्स आहे फिशच्या स्केलवर ते मेटल्स स्टोअर झाले, देन सपोज ती फिश ह्युमनने किंवा हायर ॲनिमलनी कन्झ्युम केली तर ते जे काही मेटल्स आहे ते त्या ॲनिमलनी इनटेक केले जाणार. मग त्या ॲनिमलला जे काही इनटेक करणारे स्पेसीज आहे ते त्यांमध्ये ट्रान्सफर होणार. सो अशा सिस्टीमनी हे जे काही स्टोअर्ड त्यांच्या स्केल्समध्ये स्टोअर्ड मेटल्स किंवा अदर कंपोनंट आहे ते वन ट्रॉपिक लेवल टू अनदर ट्रॉपिक लेवल ट्रान्सफर होतात आणि याच सिस्टीमला बायोलॉजिकल मॅग्निफिकेशन और बायोमॅग्निफिकेशन म्हणतात. मीन्स एखादी मास किंवा एखादी कंपोनंट वन ट्रॉपिक लेवल टू अनदर ट्रॉपिक लेवल ट्रान्सफर होत असतं, दॅट इज बेसिकली बायोमॅग्निफिकेशन. मीन्स ट्रान्सफर ऑफ मास और कंपोनंट फ्रॉम वन ट्रॉपिक लेवल टू द अनदर ट्रॉपिक लेवल, दॅट इज बायोमॅग्निफिकेशन. 1 मार्कसाठी वगैरे डेफिनेशन्स विचारल्या जातात और राईट अ शॉर्ट नोट वगैरे असते, दॅट इज त्यामध्ये मग बायोमॅग्निफिकेशन जर सपोज क्वेश्चन आला तर जनरली इन 1 वर्ड डेफिनेशन मेन्शन करायची आणि तुम्हाला 2-3 ट्रॉपिक लेवलमधलं ट्रान्सफर तिथे मेन्शन करता आलं तर ते मेन्शन करायचं, एका मार्क्ससाठी सफिशियंट असतं. ते नेक्स्ट कन्सेप्ट इज दॅट इज थर्मल पोल्युशन. आता थर्मल पोल्युशन मीन्स काय? थर्मल मीन्स बेसिकली हीट. आपण थर्मल हा जो वर्ड आहे हा काय डिनोट करतो? दॅट इज हीट. मग आता हीटचं पोल्युशन कसं? तर हीटचं पोल्युशन नाही, वॉटरमध्ये जे त्याचं टेम्परेचर इन्क्रीज होऊन जे पोल्युशन कॉज होतं, मीन्स वॉटरचं हीटमुळे होणारं जे पोल्युशन आहे दॅट इज थर्मल पोल्युशन. सो ड्यू टू इन्फ्लुअन्स ऑफ डोमेस्टिक सेज और इंडस्ट्रियल वॉटर, इंडस्ट्रीजमधनं ज्याही इंडस्ट्रीज वॉटर रिझर्वायर्सच्या जे काही बाउंड्रीज असतात त्यावर प्रेझेंट असतात, त्या इंडस्ट्रीजला कूलिंग सिस्टीम और जे काही थंड पाणी असतं ते नेसेसरी असतं त्यांची सिस्टीम कूल करण्यासाठी. सो ते जे नॉर्मल वॉटर रिझर्वायर्स आहे त्यांचं पाणी यूज करतं आणि जे काही हॉट वॉटर आहे, जे यूज्ड वॉटर आहे ज्यामध्ये केमिकल ॲडेड असतात आणि त्याचं टेम्परेचरही जास्त असतं यूज झाल्यानंतर, ते वॉटर डायरेक्टली रिव्हर्समध्ये किंवा ओशन्समध्ये थ्रो केलं जातं. मग असे जे काही हॉट वॉटर आहे यामुळे जे काही वॉटरचं नॉर्मल टेम्परेचर असतं ते इन्क्रीज होतं. मग जर सपोज सडनली एखाद्या पाण्याच्या रिझर्वायरचं टेम्परेचर इन्क्रीज होत आहे तर त्यामध्ये प्रेझेंट असलेले जे काही ॲक्वेटिक स्पेसीज आहे, जनरली वॉटरमध्ये ज्या काही ॲक्वेटिक स्पेसीज प्रेझेंट असतात त्या थर्मल और टेम्परेचर सेन्सिटिव्ह असतात. मीन्स त्यांचं जे टेम्परेचर आहे त्यांच्या सर्वायवलसाठी जनरल टेम्परेचरपेक्षा त्यांना सर्वायवलसाठी लागणारं टेम्परेचर हे लो असतं. ड्यू टू दॅट रिझन ते ॲक्वेटिक स्पेसीस असतात. मग सडनली जर पाण्याचं टेम्परेचर इन्क्रीज होत आहे तर त्यांचं सर्वायवल हे डेंजरमध्ये असतं. इवन इन सम कंडिशन त्या स्पेसीस डेथसुद्धा होतात. सो दिस इज अ थर्मल पोल्युशन. मीन्स वॉटरचं जे काही टेम्परेचर आहे ते इन्क्रीज होऊन पोल्युशन जे क्रिएट होतं वॉटरमध्ये दॅट इज अ थर्मल पोल्युशन. हे आपण आता जे काही पॉईंट्स बघितले स्टार्टिंग फ्रॉम डोमेस्टिक सेज, इंडस्ट्रियल इन्फ्लुएन्स, देन BOD आपण डिस्कस केलं, देन नंतर नॅचरल युथ्रोफिकेशन, बायोलॉजिकल मॅग्निफिकेशन अँड थर्मल पोल्युशन, हे जे काही स्मॉल पॉईंट्स आपण डिस्कस केले हे सगळे पॉईंट्स वॉटर पोल्युशन या पॉईंटच्या अंडर होते. आणि आपला जो पॉईंट आहे दॅट इज वॉटर पोल्युशन अँड इट कंट्रोल्स मेजर. आतापर्यंत आपण वॉटर पोल्युशन डिस्कस केलं अँड द नेक्स्ट पॉईंट इज दॅट इज मेजर टू रिड्यूस सेज वॉटर और मेजर टू रिड्यूस वॉटर पोल्युशन. वॉटर पोल्युशनला जे काही रेट आहे ते रिड्यूस करण्यासाठी, लो करण्यासाठी ह्या ज्या काही मेजर्स आहे त्या बघणार आहोत. फक्त तुमच्या सिलेबसमध्ये एकच कंट्रोल मेजर दिली आहे दॅट इज इकोसॅन और इकोलॉजिकल सॅनिटायझेशन. ही सिस्टीम आहे पूर्ण तुमच्या सिलेबसमध्ये. खूप इझी सिस्टीम आहे फॉर रिड्युसिंग द रेट ऑफ वॉटर पोल्युशन. आपण वॉटर पोल्युशनमध्ये आधी डिस्कस केलं
की जे कॉमन कंपोनंट आहे वॉटर पोल्युशनसाठी दॅट इज डोमेस्टिक सेज. मीन्स डोमेस्टिक सेज हे एखाद्या लेकमध्ये पण रिलीज केलं जातं, रिव्हर्समध्ये पण रिलीज केलं जातं, और इन सम सिटीज जिथे ओशन्स प्रेझेंट आहे त्या सिटीजमध्ये ओशन्समध्ये सुद्धा रिलीज केलं जातं. मीन्स जो कॉमन कंपोनंट आहे वॉटर पोल्युशनचा दॅट इज डोमेस्टिक सेज. मग हे जे डोमेस्टिक सेज वॉटर आहे याचं रिडक्शन करणं, बेसिकली वॉटर पोल्युशनचा रेट रिड्यूस करणं. सो ही जी इकोसॅन सिस्टीम आहे, दिस सिस्टीम इज यूज्ड फॉर रिड्युसिंग द रेट ऑफ सेज वॉटर. मीन्स जे काही सेज वॉटर आहे याचा रेट कमी करण्यासाठी ही इकोसॅन सिस्टीम यूज केली जाते, दॅट इज इकोलॉजिकल सॅनिटायझेशन. आता ही इकोलॉजिकल सॅनिटायझेशन कोणत्या प्रिन्सिपलवर वर्क करतं, दॅट इज द प्रिन्सिपल ऑफ इकोसॅन दॅट इज रिकव्हरी अँड रिसायकलिंग ऑफ न्यूट्रियंट्स फ्रॉम एक्सक्रेटा टू क्रिएट अ व्हॅल्युएबल रिसोर्सेस ऑफ ॲग्रिकल्चर. हे जे काही प्रिन्सिपल आहे हे लक्षात ठेवायचं. MCQजमध्ये प्रिन्सिपल गिवन असेल आणि सिस्टीम फाइंड आउट करण्यासाठी क्वेश्चन असू शकतो. सो प्रिन्सिपल ऑफ इकोसॅन और इकोलॉजिकल सॅनिटायझेशन इज रिकव्हरी अँड रिसायकलिंग ऑफ न्यूट्रियंट्स फ्रॉम एक्सक्रेटा टू क्रिएट व्हॅल्युएबल रिसोर्सेस ऑफ ॲग्रिकल्चर. मीन्स जे काही नॉर्मल सेज वॉटरचं एक्सक्रेटाज आहे त्या एक्सक्रेटाजला रिकवर रिसायकल करून ॲग्रिकल्चरसाठी यूजफुल असे रिसोर्सेस क्रिएट केले जातात, फॉर्म केले जातात. दिस इज बेसिकली अ सिस्टीम ऑफ इकोलॉजिकल सॅनिटायझेशन. इकोलॉजिकल सॅनिटायझेशनची सिस्टीम ही क्लोज सिस्टीम अँड विदाउट वॉटर सिस्टीम असतं. मीन्स ती क्लोज्ड असते आणि त्यामध्ये वॉटर यूज होत नाही. दिस सिस्टीम इज फॉर्म्स सॉलिड वेस्ट. ही जी सिस्टीम आहे इकोसॅन सिस्टीम हे सॉलिड वेस्ट फॉर्म करतं. मग ते जे काही वेस्ट आहे ते 8 to 9th मंथ किंवा वीकसाठी प्रिझर्व केलं जातं. सम वीक्स और सम मंथसाठी प्रिझर्व करून त्यामधनं जे प्रोडक्ट फॉर्म होतं ते प्रोडक्ट ते जे प्रोडक्ट आहे ते एक्सक्रेटाजमधनं फॉर्म होतं आणि ते ॲग्रिकल्चरचे जे काही मीन्स जनरली जे ॲग्रिकल्चर जे फार्मर्स आहे ते केमिकल फर्टिलायझर्स यूज करतात. दिस बेसिकली कॉजेस सॉइल पोल्युशन. बट इकोसॅन सिस्टीमनी जे फर्टिलायझर्स फॉर्म केले जातात दीज आर बेसिकली बायो हेल्पफुल फर्टिलायझर. मीन्स ते जे काही फर्टिलायझर्स आहे ते नॉर्मल वेनी फॉर्म केलेले असतात, त्यात कुठलेही केमिकल्स यूज नसतात आणि ॲग्रिकल्चरसाठी यूजफुल असतात. सो दिस इज बेसिकली इकोसॅन सिस्टीम विच इज यूज फॉर टू रिड्यूस द रेट ऑफ सेज वॉटर. मी जो काही सेज वॉटर आहे त्याचा रेट लो करण्यासाठी, वॉटर कंटॅमिनेशनचा रेट लो करण्यासाठी इकोलॉजिकल सॅनिटायझेशन ही सिस्टीम यूज केली जाते. ही सिस्टीम क्लोज सिस्टीम असतं, यात वॉटर यूज होत नाही, दॅट इज क्लोज्ड अँड विदाउट वॉटर सिस्टीम. यामध्ये पीट टॉयलेट यूज केले जातात. सो व्हॉट इज बेसिकली पीट टॉयलेट? एक पीट त्या टॉयलेटमध्ये एक पीट फिट केलं जातं. त्या पीटमध्ये जे काही एक्सक्रेटाज आहे ते स्टोअर्ड केले जातं. ज्या मोमेंटवर ते पीट फुल होतं, त्याची जी काही स्टोअर करण्याची कॅपॅसिटी फुल होतं, ते पीट ऑटोमॅटिकली सील होतं आणि त्याचा जो काही एक्सक्रेटाज आहे, त्याचं जे काही वेस्ट आहे ते काही मंथसाठी स्टोअर्ड केलं जातं आणि ते स्टोअर्ड जे काही एक्सक्रेटाज आहे ते फर्टिलायझर्समध्ये, मीन्स जे फर्टिलायझर्स एन्व्हायरमेंटल फ्रेंडली असतात त्या फर्टिलायझर्समध्ये कन्वर्ट होऊन ॲग्रिकल्चरसाठी यूज होतात. सो दिस इज बेसिकली इकोलॉजिकल सॅनिटायझेशन. यामध्ये 2 मार्क्ससाठी किंवा 3 मार्क्ससाठी राईट अ शॉर्ट नोट ऑन इकोलॉजिकल सॅनिटायझेशन असा क्वेश्चन येऊ शकतो. त्यामध्ये फर्स्ट प्रिन्सिपल मेन्शन करायचं, मग ही सिस्टीम वर्क कोणत्या सिस्टीमवर होतं, याचं वर्किंग कसं होतं ते मेन्शन करायचं. देन ही जी सिस्टीम आहे ही कोणत्या सिटीजमध्ये आतापर्यंत यूज केली गेली आहे त्या सिटीज मेन्शन करायच्या. त्या सिटीज आहे दॅट इज गुजरात, केरला, तामिळनाडू अँड श्रीलंका. ह्या ज्या काही सिटीज आहे यामध्ये इकोसॅन ही सिस्टीम यूज केली जाते टू रिड्यूस द सेज वॉटर अँड टू रिड्यूस द वॉटर कंटॅमिनेशन. इवन इन मेट्रोपॉलिटन सिटीज, त्यामध्ये आता म्युन्सिपल कॉर्पोरेशनने जे काही नवीन बिल्डिंग्स फॉर्म होत आहे तिथे ही सिस्टीम फॉर्म करणं, कन्स्ट्रक्ट करणं कंपल्सरी केलं आहे. ते वर्किंग प्रोसिजरमध्ये आहे आणि ज्या सिटीजनी हे सिस्टीम ॲक्सेप्ट केली आहे, वर्क केली आहे, दे सिटीज आर गुजरात, केरला, तामिळनाडू अँड श्रीलंका. दिस इज बेसिकली अ कंट्रोल मेजर फॉर वॉटर कंटॅमिनेशन और वॉटर पोल्युशन.
आज आपण जो टॉपिक बघितला दॅट इज वॉटर पोल्युशन अँड इट कंट्रोल्स मेजर. कालपर्यंत आपण एअर पोल्युशन आणि नॉईज पोल्युशन हे 2 टॉपिक कंप्लीट केले होते. आज आपण वॉटर पोल्युशन अँड इट्स कंट्रोल मेजर बघितला. आपला जो नेक्स्ट टॉपिक असणार आहे दॅट विल बी सॉलिड मॅनेजमेंट. तुम्ही 5th पासनं इवन इन 11th स्टँडर्ड अँड 9th स्टँडर्ड तुम्ही सॉलिड मॅनेजमेंट ही सिस्टीम शिकला असेल. तीच सिस्टीम आता आपल्याला थोडी डिस्कस करायची आहे. सो आजचा जो टॉपिक होता दॅट इज वॉटर पोल्युशन अँड इट्स कंट्रोल मेजर कंप्लीट झाला आहे. यामध्ये आपण जे काही शॉर्ट टॉपिक्स होते सिलेबसमध्ये मेन्शन होते ते सगळे टॉपिक डिस्कस केले आहे. यामध्ये तुम्हाला काही क्वेश्चन असेल किंवा काही सजेशन असेल ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करू शकता आणि या शॉर्ट टॉपिकचा स्क्रीनशॉट घेऊ शकता. तुम्हाला नोटमध्ये किंवा आन्सर रायटिंगमध्ये हेल्पफुल जाईल. सो दिस इज बेसिकली टुडेज टॉपिक दॅट इज वॉटर पोल्युशन अँड इट्स कंट्रोल मेजर. थँक यू फॉर टुडे.